नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाखा सावंत एएस एज्युकेशन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण परीक्षाभिमुख अशा मराठी व्याकरणावरील प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणत्या शब्दात अर्धस्वर समाविष्ट आहेत? यामध्ये एकतर दोन गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत, एकतर अर्धस्वर म्हणजे काय आणि ते अर्धस्वर कोणते आहेत, तरच तुम्ही या पद्धतीचे प्रश्न सोडवू शकणार आहात। मराठी व्याकरणामध्ये व्यंजनांमध्ये अर्धस्वर हा प्रकार आहे आणि अर्धस्वर एकूण आहेत 4। ते आहेत य, र, ल, व। म्हणजेच इनडायरेक्टली हे जे वरचे दिलेले 4 शब्द आहेत, या 4 शब्दांमध्ये य, र, ल, व अक्षरे कोणत्या शब्दात आहेत असंच विचारलेलं आहे। तर याच्यामध्ये बघा, आता सूर्यमध्ये दिसताना सुद्धा आता य दिसतोय, त्यामुळे इथे य आहे आणि शिवाय हा जो रफारानी आहे म्हणजे र 4 पद्धतीने य, र, ल, व म्हणजे र आहे, तर र हा 4 पद्धतीने जोडला जातो। एक तर असं रफारानी म्हणजे जसं हा जो रफार आहे तर हा रफारानी र जोडला जातो। शिवाय क्रममध्ये हा शब्द बघा, म्हणजे उदाहरणार्थ म्हणून मी एक एक शब्द लिहिते, तर ही जी तिरकी रेष आहे तो र जोडण्याची एक पद्धत आहे। शिवाय ऱ्हस्व मध्ये हे जे लिहितात हे अशा टाईपची रेष, तर ती सुद्धा र जोडण्याची एक पद्धत आहे। राष्ट्रमध्ये बघा, तर हे जे अशा टाईपनी जोडलं जातं तर ती एक र जोडण्याची पद्धत आहे। तर इथं रफार आहे म्हणजे र पण आहे आणि य पण आहे, म्हणजे याच्यामध्ये पण अर्धस्वर आहेत। शिवाय रात्र या शब्दामध्ये र आहे, शिवाय त्र या अक्षराची फोड त अधिक र अशी होते, त्यामुळे दिसताना त्र दिसतोय पण त्याच्यामध्ये र पण समाविष्ट आहे, त्यामुळे हाही अर्धस्वर असणारा शब्द आहे। शिवाय हालचाल याच्यामध्ये बघा ल आहे, त्यामुळे हा शब्द अर्धस्वरयुक्त शब्द आहे। शिवाय इथं बघा व आहे, इथं व आहे आणि इथं पण व आहे, म्हणजे दिलेल्या शब्दांपैकी सर्वच्या सर्व शब्दांमध्ये अर्धस्वरयुक्त असणारे किंवा अर्धस्वर समाविष्ट असणारे शब्द आहेत आणि त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय नंबर 4। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।